डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे जलसंपदा व्यवस्थापन आणि सिंचन धोरणामध्ये दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे. परंतु ते दुर्लक्षित राहिले गेले. बंगाल प्रांतात दामोदर नदीमुळे दरवर्षी भीषण पूर येत असत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होत असे. या नदीला इंग्रज सौरव बंगाल म्हणजेच बंगालचे दुःख म्हणत. 1943 मध्ये आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. हे सर्व सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. 1942 ते 1946 या काळात डॉक्टर आंबेडकर हे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार सचिव आणि वीज मंत्री होते. याच काळात त्यांनी भारताच्या जल आणि वीज धोरणांना एक नवी दिशा दिली. देशाच्या विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी जलसंपदा आणि वीज प्रकल्पांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. डॉक्टर आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की खनिजांच्या खोऱ्यांचे व्यवस्थापन हे प्रांतीय स्तरावर शक्य नाही, कारण नद्या अनेक प्रांतांमधून वाहतात. त्यामुळे जलसंपदा विकासासाठी एक केंद्रीकृत आणि राष्ट्रीय स्तरावरील धोरण आवश्यक आहे. त्यांनी नदी खोरे प्राधिकरण स्थापन करण्यासाठी संकल्पना मांडली होती, जी आजच्या एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापनासारखीच आहे. बंगालमधील पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली अथॉरिटी योजनेचा अभ्यास केला आणि त्याच धर्तीवर दामोदर व्हॅली प्रकल्पाची सुरुवात केली. हा भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प होता. डॉक्टर आंबेडकरांच्या मते बहुउद्देशीय प्रकल्पांमुळे केवळ पूर नियंत्रण नव्हे, तर सिंचनासाठी सुद्धा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामधून जलविद्युत निर्मिती, माती संवर्धन आणि अंतर्गत जलवाहतूक यासारखे अनेक फायदे एकाच वेळी साध्य करता येतात. यामुळे दुष्काळ आणि उपासमारीवर मात करून लोकांचे जीवनमान उंचावता येईल, अशी त्यांनी खात्री होती. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींना हाताळण्यासाठी केवळ तात्पुरती मदत पुरेशी नाही, तर त्यासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक उपयोगांचीही गरज आहे, असे डॉक्टर आंबेडकर यांनी ठामपणे मांडले. त्यांनी प्रख्यात खगोल भौतिक शास्त्रज्ञ मेघानंद शहा यांच्याशी या विषयावर सहकार्य केले आणि तज्ज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आखला. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी 1945 मध्ये सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन या संस्थेची स्थापना केली. ही संस्था पुढे जल केंद्र आयोग म्हणून ओळखली गेली. या संस्थेमुळे देशात जलव्यवस्थापनाचे एक सुसंघटित जाळे उभे राहिले. दामोदर व्हॅली प्रकल्पाच्या नियोजनाच्या वेळी बंगाल, बिहार आणि केंद्र प्रांत यासारख्या संबंधित प्रांतांमध्ये सहकार्याची भावना नव्हती, कारण जलसंपदा हा प्रांतांचा विषय होता. मात्र डॉक्टर आंबेडकर यांनी सर्व प्रांतांना एकत्र आणून सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे जुलै 1948 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ची स्थापना झाली. डॉक्टर आंबेडकरांच्या या दूरगामी धोरणामुळे दामोदर नदीच्या खोऱ्यातील पुराचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले. या यशामुळे प्रेरणा घेऊन पुढे भाकरा नांगर धरण, हिराकुंड धरण आणि सोने नदी खोरे प्रकल्प यासारखे इतर मोठे बहुउद्देशीय प्रकल्प भारतात उभे राहिले. थोडक्यात डॉक्टर आंबेडकर यांच्या वैज्ञानिक आणि एकात्मिक जल व्यवस्थापन दृष्टिकोनामुळे बंगालमधील पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनांची सुरुवात झाली. त्यांनी केवळ संविधानाचेच नव्हे, तर आधुनिक भारताच्या जल धोरणाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे बंगालसह संपूर्ण देशात कोट्यवधी लोकांचे जीवन सुरक्षित आणि समृद्ध होण्यास मदत झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा. धन्यवाद.